आज वरिष्ठांच्या बैठक आपल्या वरिष्ठांच्या भेटी मी घेतल्या आहेत आणि महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थितीवर काही चर्चा होती, काही त्यांना माहिती द्यायची होती, त्यामुळे आज भेटी झाल्या आणि आत्ताच्या एकूण परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या संदर्भात काही चर्चा आमच्या हायकमांडबरोबर आज केली आणि ही चर्चा केवळ माहिती घेण्यासाठी आज बोलवलेली बैठक होती आणि ती माहिती वरिष्ठांच्याकडे आम्ही पोहोचवली। 23 तारखेला काही बैठका आहेत असं समजतंय, त्या बैठकांचं 23ला आमच्या नेहमीसारख्या आम्ही 2-2, 3-3 जिल्ह्याच्या बैठका प्रदेशचे प्रमुख नेते आणि प्रभारी मिळून घेत असतो। त्याचा विभागवार आढावा, जिल्हा आणि मतदारसंघनिहाय आढावा असा तो त्यामागचा उद्देश असतो। एकूण परिस्थिती आपल्या लक्षात यावी म्हणून ह्या बैठका आयोजित केलेल्या आहेत। 23 तारखेला चंद्रपूरला बैठक आहे, 23ला संध्याकाळी भंडारा आणि गोंदिया, सकाळून गडचिरोली आणि चंद्रपूर या बैठका आयोजित केलेल्या आहेत आणि त्यामध्ये विधानसभा वाईज आढावा त्या ठिकाणी होणार आहे। आज जी दिल्लीत बैठक झाली त्याच्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किंवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही चर्चा झाली नाही, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे चर्चा होणं आणि मूळ उद्देश तोच आहे। नाही नाही, तशी कुठलीही नाही। त्यांना स्वतंत्र बोलावून त्यांच्याशी चर्चा झाली असेल तर मला माहीत नाही, पण या संदर्भात कुठलीही चर्चा नाही आणि मला वाटतं की तो गैरसमजातून निर्माण झालेला विषय होता, त्यावर पडदा आम्ही टाकलेला आहे। सोयाबीनच्या संदर्भात केंद्र सरकारने काल एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, त्यांनी एक्सपोर्ट ड्युटी हटवली। मला वाटतं 2013 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांच्या जरा व्हिडिओ क्लिप काढल्यात आणि महाराष्ट्रातील शेतकरी तो बघतोय। 2013 मध्ये 6,000 रुपये प्रति क्विंटलसाठी घसा कोरडा होईस्तवर भारतीय जनता पक्षाचे नेते ओरडत होते। 16 मध्ये म्हणजे 13 मध्ये आणि 2024 मध्ये जर सोयाबीनला आज दर हा 3,900 ते 4,100 रुपयापर्यंत मिळत असेल, सर्व पेस्टिसाईडचे दर वाढलेत, खताचे दर वाढलेत, मजुरांचे दर वाढलेत आणि सोयाबीनचे दर पाडले गेलेत, कारण अदानी समूहाने 1,38,000 टन तेल आयात केला होता आणि त्यामुळं या सर्व प्रकरणामुळे सोयाबीनचे दर पाडले। याला जबाबदार त्यावेळचं केंद्र सरकार होतं। आत्ताचे मागच्या वर्षीचे दर पडले आणि आत्ता तुम्ही त्यावर निर्यात ड्युटीज जर कमी करायचा प्रयत्न म्हणून सांगत असाल तर त्यातून फार काही फरक पडत नाही। निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी नवीन जुमला आहे। हा नवीन जुमला एक केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो आहे। कांद्याच्या संदर्भात महाराष्ट्रात कांदा आहे कुठे? आता कांद्यावर जे काही निर्यात शुल्क माफ करायचं किंवा त्यांनी सांगितलं तर इतर राज्यामध्ये कांदा आहे, महाराष्ट्रामध्ये कांदा नाही। म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना लालीपाप दाखवून त्यांची बनवाबनवी करण्याचा, अशी ही बनवाबनवी हा नवीन उद्योग केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपचे नेते म्हणून करतायत। ही सुद्धा एक शेतकऱ्यांना फसवण्याची नवीन प्रवृत्ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही तयार होते आहे असं मला वाटतं। गेल्या 2 दिवसातून बघतोय सर, भारतीय जनता पक्षाचे मोठमोठे नेते मुंबईचे दौरे करत आहेत, बैठकांवरती सत्र होत आहे। काल परवा अमित शहा होते, आज भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आहेत। एवढी धावपळ का? सगळे सांगतायत की भाजपा 55-60च्या पलीकडे जात नाही। हे कितीही गणपतीचं दर्शन घेऊ द्या, गणपती बाप्पा विघ्नहर्ता यांच्यावर कोपला आहे। महाराष्ट्रावर हे अरिष्ट संकटच आहे ना, हे तिघांचं इजा तिघांचं हे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्तच करायला निघालं आहे। महाराष्ट्रातल्या प्राईम लँड विकण्याचा आणि वाटण्याचा सपाटा सुरू केला आहे। भूखंड प्रचंड मोठ्या प्रमाणात या लोकांनी वाटणं सुरू केलेलं आहे। आत्तापर्यंत मुंबईच्या 5 लाख कोटीच्या जागा यांनी वाटून मोकळे झाले, ते मग गुजराती व्यापाऱ्यांना सगळ्यात जास्त जागा दिल्या। तर तुम्हाला माफ कसं करणार? महागाईवर तुम्ही बोलत नाही। आम्ही महागाई म्हणतो ते गाईवर बोलतात, आम्ही महागाईवर बोला म्हणतो ते गाईवर बोलतात, आम्ही कामावर बोला म्हणतो ते रामावर बोलतात। तर हे सगळा जो काही विरोधाभास आहे हे महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे।
महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कमिशन खाणारे जर नातभ्रष्ट आणि नालायक कोण असू शकतील तर ते भारतीय जनता पक्षाचं असू शकतं. 36 कोटी रुपये खर्चाचं बजेट असलेला खर्च केला गेला दाखवलं आहे, त्याचं इस्टिमेट दाखवलं आहे 36 करोड आणि त्याच्यावर फक्त 4.5 कोटी रुपयाची बिलं दिले गेले. त्या बनवणाऱ्याला सगळं काम करणाऱ्यांना म्हणजेच 32 कोटी रुपये कोण घालेत याचा शोध घेण्याची गरज आहे, याची चौकशी होण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये महिलावर अत्याचार होत असताना देशाच्या राष्ट्रपती तरुण लहान मुलीवर ते मात्र पश्चिम बंगालवर बोलतात आणि आमच्या महाराष्ट्रावर बोलत नाहीत. हे जे किळसवाणं राजकारण आहे हे सर्व बघत आहेत. दररोज 5 महिला आणि आमच्या छोट्या मुली या वासनांच्या बळी पडत असतात. तुम्ही त्यावर कायदा सुव्यवस्थेवर बोलत नाही. या राज्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री कायदा सुव्यवस्थेवर बोलत नाही, अर्थमंत्री अर्थ खात्यावर बोलत नाही, हे आपलं सोडून भलत्यावरच बोलत असतात. राज्याची आर्थिक स्थितीवर कोण बोलायला तयार नाही. राज्याची काय आर्थिक स्थिती आहे, किती राज्य कर्जबाजारी झालं आहे, काय अवस्था करून ठेवली, श्वेतपत्रिका काढा, त्यावर बोलत नाही. उद्योगमंत्री श्वेतपत्रिका काढतो म्हणून उद्योग गुजरातला पळाले, त्यावर अद्याप श्वेतपत्रिका काढली गेली नाही आणि महाराष्ट्राचं वाटोळं केलं गेलं. चारही बाजूनं महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये महिलावर अत्याचारात वाढ झाली. महाराष्ट्रातले उद्योग पडून बेरोजगारांना फसवलं गेलं. छत्रपती शिवरायांचा अपमान केला गेला. इंदू मिलवर पैसे दिलेत पण 1 रुपया खर्च केला का नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला गेला. त्या इंदू मिलचा वर 1 वीट रचली नाही. हे केलं काय यांनी तर हे कमिशनखोर सरकार, हे लुटारूंचं सरकार आहे. हे डाकू, लुटारू, चोर, दरोडेखोर असं यांचं नाव. कारण कमिशन राज्यामध्ये आत्ताचं कमिशन हे 30% पलीकडे गेलं आहे. हे महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही. 15 वर्षामध्ये जेवढे टेंडर काढले नाही तेवढे 2 वर्षात काढले. मुंबई महानगरपालिकेचे 1,97,000 कोटीचे टेंडर काढले गेले आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्याला देण्यासाठी पगार नाही. ही परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे लुटारूंची टोळी या राज्यावर बसलेली आहे. इतकं भयानक आहे. 2-2.5 वर्षामध्ये झालेले टेंडर 200 कोटीच्या वरचे, एकही टेंडरमध्ये स्पर्धा झालेली नाही आणि त्यातील 80% कंत्राटावर केवळ 3च निविदा आल्या. 4थी निविदा आली नाही आणि आलीच तर ती डिस्क्वालिफाय केलं गेलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्र तुम्ही लुटून खालात, महाराष्ट्राची इज्जत घालवली, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवलेत. महाराष्ट्रामध्ये मात्र मुंद्रावरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये ड्रग्स आणलात. महाराष्ट्राला काय पुरवलं तर ड्रग्स पुरवला आणि महाराष्ट्राने काय दिलं तर महाराष्ट्राचा स्वाभिमान. आत्ता तुम्हाला माहीत असेल 5 सेमीकंडक्टरचे प्रोजेक्ट मंजूर केले गेले केंद्र सरकार. त्यातील 4 प्रोजेक्ट गुजरातला गेले आणि 1 आसामला गेला. या देशाचे कृषी मंत्री आंध्रामध्ये जाऊन आंध्रात गेलेत आणि 3,844 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित करून आले तेलंगणा आणि आंध्रामध्ये जाऊन. महाराष्ट्रामध्ये 12 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं. 12 लाख. पण 1 रुपयाही दिला नाही. ना केंद्रीय मंत्री, फक्त मतं मागायला येत आहे महाराष्ट्रात. तुम्हाला इथे महाराष्ट्र लाडका वाटत नाही कारण हे महाराष्ट्राचं स्वाभिमान गुजरातच्या चरणी गहाण ठेवलेली मंडळी सत्तेवर बसली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कितीही गणपती दर्शन घ्या, कितीही लोक या, काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या मातीमध्ये महायुतीला गाडल्याशिवाय राहणार नाही, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. एक प्रश्न तुम्ही जे मोठमोठे टेंडर सांगितले, तुमचं सरकार आल्यानंतर या सगळ्या टेंडरची चौकशी होणार? 100% होईल. सर्व टेंडरची चौकशी करू. हे जे वाटले गेले आहेत खिरापत आणि पैसे कमवले गेले आहेत. PWDचा बजेट 15 लाखाचा, 15,000 कोटीचा आणि 1 लाख कोटीचे टेंडर काढताय. हे काय चाललं आहे? MMRDAमध्ये 27,000 कोटी रुपयाची तरतूद आणि टेंडर काढल्यात 1,34,000 कोटीचे. म्हणजे महाराष्ट्र तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात. लायबिलिटी, केवळ लायबिलिटी 2 लाख कोटीची करून ठेवली. मुंबई महानगरपालिकेमध्ये टेंडर काढत असताना 1.5 पट टेंडर काढला जातो. 1,000 कोटीची तरतूद असेल 1,500 कोटीचा.
पण यांनी 3,000 कोटीचे टेंडर काढले. हे काय चाललं आहे? महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही, कोतवालाला देण्यासाठी पैसे पगार देण्यासाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, महाराष्ट्र विकला आहे, अक्षरशः उद्ध्वस्त केला. महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका काढायला श्वेतपत्रिका काढू आणि एकही चोराला आम्ही सोडणार नाही. या सर्व टेंडरची आम्ही सर्व प्रकारे चौकशी करू. दूध का दूध, पाणी का पाणी लोकांना पाहिजे ते आम्ही दाखवू. नाही, लाडक्या बहिणीची चौकशी करण्यासारखं काही नाही. हे केवळ मतासाठी केलेला निवडणूक सरकारी तिजोरीतून मत मिळवण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. मध्य प्रदेशामध्ये आम्ही माहिती घेतली, मी ते दिल्लीत सांगतो आहे, 2 महिन्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे गोळा झाले नाही, म्हणजे तिकडे फसलेत. महाराष्ट्र फक्त कागदावर लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये बंद केलेली नाही. ही निवडणूक झाली महाराष्ट्राची की ती पण बंद होणार. 2 महिने जर आता 3रा महिना सुरू आहे, तुम्ही जर तिथे पैसे टाकत नसाल तर महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचं काय? अरे महागाईचा एवढा उच्चांक गाठला आहे. 55 रुपये किलोची डाळ तुम्ही 200 रुपयावर नेली, 65 रुपयाचं तेल तुम्ही 1,200 रुपयावर नेला, 400 सिलेंडर तुम्ही इकडे याच्यावर नेला 1,000 रुपयावर. एका बहिणीच्या भेटव्यातून महिन्याला तुम्ही 5,000 रुपये काढताय आणि 1,500 रुपये देऊन फसवणूक करताय. आणि महिला आमच्या भगिनी म्हणतायत की तुम्ही 1,500 आमची सुरक्षा होणार आहे का? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महिलावर अत्याचार होणारं हे पहिलं राज्य झालेलं आहे. विकासामध्ये तर आम्ही गुजरातच्या मागे गेलो. एकेकाळी गुजरात कुठेच नव्हता. गुजरातला आता पुढे गेला आहे आणि महाराष्ट्र मागे गेला आहे. कायदा सुव्यवस्थेमध्ये सुद्धा किंवा महिलावर अत्याचारामध्ये महाराष्ट्रात कधीच अशा घटना घडत नव्हत्या. तर त्यामध्ये महिला म्हणतायत आत्ता की तुम्ही आमची सुरक्षेचं पहिले बोला. हे 1,500 रुपये तुम्ही तुमच्या खिशातून देत नाही. आणि श्रेय एवढं चाललं आहे तिघांचं. तो म्हणतो माजी मुख्यमंत्री, आपला मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण, तर अजित पवार ऐकायला तयार नाही. तिसरीकडे ते देवाभाऊ लाडकी बहीण, अजित पवार लाडकी बहीण. अरे ज्यांना तुम्हाला कदाचित माहीत नसेल, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना 2 महिन्यामध्ये ज्या महिला आहेत हटवण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्ही बाजूला म्हणून सांगितलं गेलं 2 महिन्यात. इथे तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही. महिलाला एकमेव महिला पहिल्यांदा जर त्या मुख्य सचिवपदी त्या ठिकाणी बसल्या 2 महिन्यात बदलत आहे. आणि लाडकी बहीण काय आहे? हे निवडणुकीसाठी केलेला हा एक सोंग आहे. बहिणी समजून आहेत, त्यांनाही माहीत आहे. म्हणून आम्हीच सांगितलं लवकर पैसे काढून घ्या, खात्यात जमा झालेले, परत कधी घेतील काही सांगता येत नाही. तर बहिणी लगेच जाऊन लाईनीत लावून आमच्या काढून घेत आहेत. त्यामुळे याचा काहीही परिणाम त्यावर होणार नाही. येस, थँक्यू. शेवटचा विषय, छगन भुजबळांनी आता असा दावा केला आहे की मनोज जरांगे पहिल्यांदा अंतर्वाली सराटीत बसले होते आंदोलनाला, ते उठून गेले होते, मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे त्यांना परत आणून बसले. ते मला माहीत नाही. सरकार म्हणून त्यांच्याकडे अधिक माहिती असेल. पण लाठीचार्ज केला नसता तर मनोज जरांगे नावाचा नेता महाराष्ट्रामध्ये मिळाला नसता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.